Hello students, welcome to this class of the physics. The next example in the KTZ is, next MCQ is like this. 1 liter of ideal gas at 27 degrees Celsius is heated at a constant pressure to 297 degrees Celsius. Then final volume is approximately. Okay. आता सुरुवातीला इथं काय दिलंय बघा, सुरुवातीचं व्हॉल्यूम आहे V1 is equal to 1 liter. 1 liter is the initial volume. And initial temperature is given as 27 degree Celsius, that is equal to 300 Kelvin. Okay, so 27 plus 273, 300 Kelvin होणार आहे. After that, final volume आपल्याला find out करायचा आहे. When temperature T2 become 297 degree Celsius. ओके, त्याचं केल्विन मध्ये कन्वर्जन करण्यासाठी 273 ऍड करावं लागणार आहे. बरोबर, म्हणजे केल्विन मध्ये किती होणार बघा, 570 केल्विन होणार आहे. ओके, 570 केल्विन. आता इथे काय दिलंय, गॅस इज हिटेड एट अ कॉन्स्टंट प्रेशर. बघा, PV is equal to nRT. So this is the ideal gas equation. So according to ideal gas equation here, if pressure is remaining constant, nr is also constant, therefore volume is directly proportional to the temperature असणार आहे. And therefore here we can write the ratio V2 divided by V1 is equal to T2 divided by the T1. So therefore here V2 final volume काढायचा आहे. Initial volume is given as 1 liter. T2 is 570 divided by 300. 0 0 get cancel. 3 ने divide करूया. 19 divided by 10, that is equal to 1.9 liter is the answer. Okay, so this is the question number 22. Next question. Next question is question number 23. Question number 23 is like this. In the adjacent VT diagram, what is the relation between P1 and P2? P1 P2 मधलं रिलेशन म्हणजे कुठलं जास्त आहे किंवा कुठलं कमी आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. आता ही VT डायग्राम येणार ना, बघा, ग्राफचा अनालिसिस करायचा असेल तर त्या ग्राफचा स्लोप नेहमी काढायचा. तर या ग्राफचा स्लोप काय येणार आहे, दॅट इज इक्वल टू V/T येणार आहे, dV/dt. किंवा जस्ट आपल्या कन्व्हिनियन्स साठी आपण V/T असा स्लोप असं म्हणू शकतो आपण. आता आयडियल गॅस इक्वेशन नुसार PV इज इक्वल टू काय असतं, nRT असतं. सो V/T जर आपण इथं काढले या फॉर्म्युल्यानुसार, V/T इज इक्वल टू nR डिवायडेड बाय काय येणार आहे, P येणार आहे. म्हणजे V/T nR हे कॉन्स्टंट आहेत, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, P येणार आहे. म्हणजे जिथं V/T जास्त, जिथं V/T जास्त तिथं स्लोप जास्त, आणि जिथं स्लोप जास्त तिथं काय असणार आहे, प्रेशर कमी असणार आहे. बरोबर आहे ना, लक्षात येते का? V/T म्हणजे काय आहे, स्लोप आहे. V/T इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू P. हे बघा, V/T जिथे जास्त असणार आहे तिथं प्रेशर काय असणार आहे, कमी असणार आहे. म्हणजे जिथं स्लोप जास्त तिथं प्रेशर कमी, असा त्याचा मिनिंग झाला. ओके, पुन्हा एकदा बघा, V/T इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर आहे. जिथं V/T जास्त असणार तिथं प्रेशर काय असणार आहे, कमी असणार. म्हणजे V/T म्हणजे स्लोप ना, जिथं स्लोप जास्त असणार आहे तिथं काय असणार आहे, प्रेशर कमी असणार आहे. म्हणजे स्लोप जास्त कुठं आहे, P2 ला स्लोप जास्त आहे, म्हणजे P2 हे प्रेशर काय असलं पाहिजे, कमी असलं पाहिजे. सो याचा आन्सर काय येणार आहे, सी इज द करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Next question, 24 number. The gas in a vessel is subjected to a pressure of 20 atmosphere at the temperature of 27 degrees Celsius. काय दिलंय बघा, a gas in a vessel is subjected to a pressure of 20 atmosphere at the temperature. So pressure is given as 20 atmosphere. Temperature is given as
27 डिग्री सेल्सिअस म्हणजे काय होणार आहे 27 डिग्री सेल्सिअस म्हणजे केल्विन मध्ये होणार आहे 300 केल्विन. ओके 27 डिग्री सेल्सिअस that is equal to 300 Kelvin. That is the temperature. The pressure of gas in the vessel after 1/2 of the gas is released from the vessel. म्हणजे सुरुवातीचं व्हॉल्यूम काय असणार आहे V1 is equal to P1 is equal to 20 atmosphere and T1 is equal to 300 Kelvin. आता बघा प्रेशर ऑफ द गॅस इन द वेसेल आफ्टर 1/2 ऑफ द गॅस इज रिलीज्ड म्हणजे न्यू व्हॉल्यूम काय करायचं आहे आपल्याला V/2 करायचं आहे. म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम V असेल तर त्याच्यातलं हाफ व्हॉल्यूम बाहेर जाऊ द्यायचं. हाफ व्हॉल्यूम काय होणार आहे ऍज इट इज राहणार आहे त्या वेसेल मध्ये. तर V2 V/2 होणार आहे. अँड द टेम्परेचर ऑफ रिमाइंडर इज रेज्ड बाय 50 डिग्री सेल्सिअस म्हणजे फायनल टेम्परेचर जे आहे ते वाढवलेलं आहे 50 डिग्री सेल्सिअस न वाढवलंय. म्हणजे सुरुवातीला 300 केल्विन असेल तर ते किती होणार आहे 350 केल्विन होणार. 50 ने इन्क्रीज केलंय ना बरोबर आहे ना. 50 डिग्री सेल्सिअस न वाढवणं म्हणजेच 50 केल्विन न वाढवणं. सुरुवातीला 300 केल्विन होतं ते किती होणार आहे 350 केल्विन होणार आहे. ठीक आहे. आता या प्रोसेसमध्ये कसं सॉल्व्ह करावं लागेल बघा. टेम्परेचर चेंज झालंय ओके व्हॉल्यूम चेंज झालंय आणि प्रेशर पण चेंज झालंय. त्याच्यामुळे आयडियल गॅस इक्वेशन वापरूया. बाय आयडियल गॅस इक्वेशन काय येणार आहे PV इज इक्वल टू NRT येणार आहे. PV इज इक्वल टू NRT. ओके आता हे सगळं रेशो मध्ये जर लिहिलं तर काय होणार बघा P1/P2 इंटू V1/V2 इज इक्वल टू काय होणार आहे नंबर ऑफ मोल्स काय होणार हाफ ऑफ द गॅस काय केलेलं आहे रिलीज केलेलं आहे फ्रॉम द वेसेल. त्याच्यामुळे नंबर ऑफ मोल देखील काय होणार आहे तिथं हाफ होणार आहे. N1/N2 R हा कॉन्स्टंट आहे इंटू T1/T2 याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला प्लेस कराव्या लागतील. ओके तर सुरुवातीचं प्रेशर किती आहे 20 ऍटमॉस्फिअर. ओके तर प्रेशर ऑफ द गॅस आफ्टर 1/2 ऑफ द गॅस इज रिलीज म्हणजे P2 फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला. P2 इज द क्वेश्चन मार्क. ओके सुरुवातीला व्हॉल्यूम होतं V नंतर व्हॉल्यूम होणार आहे V/2 कारण हाफ रिलीज केल्यानंतर व्हॉल्यूम हाफच राहणार ना. सॉरी जस्ट अ मिनिट इथं काय होतंय गॅसचं व्हॉल्यूम ऍक्च्युअली काय असतं सांगा. गॅसचं व्हॉल्यूम म्हणजे त्या कंटेनरचं व्हॉल्यूम म्हणजे हाफ ऑफ द गॅस तिथून बाहेर पडला तर काय होणार आहे तिथं नंबर ऑफ मोल्स हाफ होणार आहेत व्हॉल्यूम हाफ होणार नाहीये. सॉरी ओके व्हॉल्यूम विल रिमेन अगेन ऍज इट इज V कारण राहिलेला गॅस काय करतो त्या पूर्ण व्हॉल्यूमला पुन्हा ऑक्युपाय करतो. हे लक्षात घ्या. इथे एक महत्वाची ही कन्सेप्ट आहे. हे बघा हे वेसेल आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये गॅस काय भरलेला आहे अंडर प्रेशर म्हणजे 20 ऍटमॉस्फिअरला गॅस भरलेला आहे. 20 ऍटमॉस्फिअरला गॅस भरलेला आहे. ही कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. 20 ऍटमॉस्फिअरला हा गॅस भरलेला आहे. आता इथून काय केलं हे ओपन केला याचं टॅप वगैरे जे काय असेल ते ओपन केल्यानंतर काय होणार आहे याच्यातला हाफ गॅस निघून जाणार आहे. हाफ गॅस निघून गेल्यानंतर पुन्हा गॅसचं व्हॉल्यूम काय येणार आहे पुन्हा गॅसचं व्हॉल्यूम राहिलेला गॅस काय होणार आहे हाफ पार्ट मध्ये राहणार नाही पुन्हा पूर्ण सिलेंडरला काय करणार आहे पूर्ण वेसेलला ऑक्युपाय करणार आहे. त्याच्यामुळं प्रेशर कमी होईल परंतु व्हॉल्यूम काय होणार आहे सुरुवातीला व्हॉल्यूम V असेल तर नंतर व्हॉल्यूम काय राहणार आहे Vच राहणार आहे. व्हॉल्यूम इथं चेंज नाही होणार आहे. ओके सो एखाद्या वेसेल मधला हाफ गॅस बाहेर पडला तर त्याचा मिनिंग काय होतो नंबर ऑफ मोल किंवा त्याचं मास फक्त हाफ होणार आहे व्हॉल्यूम हाफ होणार नाही. व्हॉल्यूम विल रिमेन ऍज इट इज. ही एक महत्वाची कन्सेप्ट आहे इथं. ओके त्याच्यामुळे व्हॉल्यूम ऍज इट इज V1 पण V2 पण Vच येणार आहे. सुरुवातीला नंबर ऑफ मोल N असतील तर नंतर नंबर ऑफ मोल होणार आहेत N/2 म्हणजे हाफ मोल. कारण नंबर ऑफ मोल कशावर डिपेंड असतं मासवर डिपेंड असतं. हाफ ऑफ द गॅस बाहेर जातोय म्हणजे काय ते त्याच्यातला हाफ मास बाहेर जाणार आणि हाफ शिल्लक राहणार नाही. ओके इंटू इनिशियल टेम्परेचर आहे 300 आणि फायनल टेम्परेचर आहे 350. ओके आता याच्यावरून हे सगळं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. ओके सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. हे बघा ही कन्सेप्ट जी आहे ना ती खूप इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एकदा बघा सपोज अशा प्रकारे एक सिलेंडर आहे याच्यामध्ये काय केलेलं आहे गॅस भरलेला आहे. ओके सो इनिशियली हा गॅस किती आहे 20 ऍटमॉस्फिअरला आहे. ठीक आहे आता हे काय केलं याला ओपन केलंय सिलेंडरला तर काय होणार याच्यातला काही गॅस काय होणार आहे निघून जाणार आहे.
काही गॅस निघून गेल्यानंतर कमी काय होतंय, तर याचं मास कमी होतंय. हाफ ऑफ द गॅस रिमूव्ह करणार म्हणजे सुरुवातीला मास जर इथं एम असेल, टोटल गॅसचा मास एम असेल, तर नवीन मास किती होणार आहे, m/2 होणार. सुरुवातीला व्हॉल्यूम फी असेल, तर नंतर व्हॉल्यूम काय होणार आहे, फीच राहणार आहे हाफ गॅस रिमूव्ह केल्यानंतर सुद्धा. कारण राहिलेला गॅस पूर्ण सिलेंडरला परत ऑक्युपाय करतो ना. आता गॅसला स्वतःचं व्हॉल्यूम नसतं. गॅसचं व्हॉल्यूम म्हणजे कुणाचं व्हॉल्यूम, ज्या कंटेनर मध्ये तो गॅस ठेवलेला आहे ना त्याचं व्हॉल्यूम. लक्षात येत आहे. त्याच्यामुळं एखाद्या सिलेंडर मधून हाफ गॅस रिलीज केला, इनिशियल व्हॉल्यूम सिलेंडरच्या आतमधलं गॅसचं फी असेल, तर नंतर किती असणार, फीच राहणार, हाफ होत नाही. मास हाफ होतोय. मास हाफ झालं की नंबर ऑफ मोल्स हाफ होतात. ओके, सो हिअर फी अँड फी गेट कॅन्सल, एन अँड एन गेट कॅन्सल. सो इथं होणार आहे 20 डिवाइडेड बाय P2 इज इक्वल टू 2 इंटू, इथं 0 0 कॅन्सल होणार, 5 ने डिवाइड करूया, 6/7. ओके, सो प्रेशर P2 इज इक्वल टू, हे RHS ला येणार, सगळ्या RHS च्या थिंग LHS ला घेऊया, 20 इंटू 7 डिवाइडेड बाय 2 इंटू 6 असं होणार आहे. (35/3). सो P2 होणार आहे 11.666, म्हणजे 11.7 atmosphere इज द फायनल आन्सर. ओके, सो याचा आन्सर येणार आहे 11.7 atmosphere. ओके, नाउ द नेक्स्ट क्वेश्चन. The graph which represents the variation of mean kinetic energy of the molecule with the temperature T degree Celsius is variation of kinetic energy of the molecules with temperature degree Celsius, T degree Celsius. लक्षात घ्या. आता हे व्हेरिएशन कसं आहे ना, तर आपल्याला माहित आहे की कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्युलचा फॉर्म्युला असतो 3/2 kT. तर कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, टेम्परेचर. परंतु हे टेम्परेचर कुठलं असतं, केल्विन मधलं टेम्परेचर असतं. केल्विन टेम्परेचर, दिस टेम्परेचर इज इन केल्विन. सो कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, असं म्हणू शकतो, डिग्री सेल्सिअस मधलं टेम्परेचर प्लस 273. आणि केल्विन मधलं टेम्परेचर काढण्यासाठी काय करावं लागेल, प्लस 273 ऍड करावं लागणार आहे. ओके, आता इथं बरोबर आहे ना, केल्विन मधलं टेम्परेचरचं, जस्ट अ मिनिट, हा, तर डिग्री सेल्सिअस मध्ये टेम्परेचर T डिग्री सेल्सिअस असेल तर केल्विन मध्ये किती होणार, तर केल्विन मध्ये 273 त्याच्यामध्ये ऍड करायला पाहिजे. म्हणजे इथं तुम्हाला लक्षात येईल की कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T प्लस 273. आता याचा ग्राफ जर आपण काढायचा प्रयत्न केला तर हे बघा, व्हेन T इज इक्वल टू 0, व्हेन T इज इक्वल टू 0 काय होणार आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू 273 येणार आहे. म्हणजे ज्यावेळी टेम्परेचर 0 असते त्यावेळी काहीतरी कायनेटिक एनर्जी असते, जे डिग्री सेल्सिअस मध्ये, टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये ज्यावेळी 0 असणार आहे त्यावेळी काहीतरी कायनेटिक एनर्जी असणार आहे. जे T0 असताना E ची सर्टन व्हॅल्यू कुठल्या ग्राफ मध्ये दिसते आपल्याला, सी ग्राफ मध्ये दिसते. सो ग्राफ ऑफ कायनेटिक एनर्जी विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअसचा ग्राफ येणार आहे, सी इज द ग्राफ, सी हा याचा ग्राफ येणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, आता कायनेटिक एनर्जी आणि केल्विन याच्यामधला जर ग्राफ विचारला असता तर आन्सर काय आला असतं, तर बघा इथं डायरेक्टली दिसतंय कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे, ऍब्सोल्यूट टेम्परेचर T आहे, म्हणजे हे रिलेशन T0 त्यावेळी Ke पण 0, म्हणजे हा ग्राफ कुठला आहे, कायनेटिक एनर्जी आणि केल्विन मधला ग्राफ आहे हा ग्राफ. कायनेटिक एनर्जी आणि केल्विन, कायनेटिक एनर्जी आणि डिग्री सेल्सिअस मधला ग्राफ जो आहे तो असा येणार आहे, स्ट्रेट लाईनच येणार आहे, फक्त याचा वाय इंटरसेप्ट काहीतरी येणार आहे. आणि हे पाठीमागं जर ओढलं तर काय होणार आहे, एक्झॅक्टली -273 ला कायनेटिक एनर्जी 0 होणार, कारण -273 डिग्री सेल्सिअस म्हणजे काय असणार आहे, इथं 0 केल्विन, 0 केल्विनला कायनेटिक एनर्जी 0 झाली पाहिजे. ओके,
So in this way, there are MCQs from the checkpoint. Okay, students.